अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती। रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमिया कृपा सोसायटीमध्ये आपल्या आई वडील आणि भाऊ सोबत राहत होती। तिचे वडील राजेंद्र, आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते। मुंबई ग्रँड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब 2 वर्षापूर्वी डोंबिवलीत स्थायिक झाले होते। रोशनी हिचा भाऊ विघ्नेश हा एका खासगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो, तर आई वडील हे घरीच असतात। रोशनीचे शिक्षण मुंबईत झाले। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे व त्यांची पत्नी राजश्री हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवले। रोशनीला लहानपणापासूनच एअर क्रू बनायचं होतं। तिने जिद्द आणि मेहनत करत तिचे स्वप्न पूर्ण केले। काल आई वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या फ्लाईटने ती लंडनच्या दिशेने निघाली होती। याच विमानाचा अपघात झाला व रोशनीचा दुर्दैवी मृत्यू झाला। सध्या तिच्या घराजवळ तिच्या नातेवाईक आणि डोंबिवलीकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी देखील तिच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांना धीर दिला। या दुर्घटनेमुळे सर्वत्र शोककाळ पसरला आहे। तिचा भाऊ आणि तिचे वडील हे अहमदाबादला निघाले असून तिची आई दुःखात आहे। अतिशय दुःखदायक आपल्या या अहमदाबाद येथे विमान दुर्घटना झाली आणि तिथे बरेच विमानामध्ये जे प्रवासी होते ते मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यात एक आमची डोंबिवलीतली एक रोशनी मुलगी जी क्रू मेंबर त्या विमानामध्ये होती, तिचंही अपघाती निधन झालेले आहे। संपूर्ण कुटुंब मुळे अतिशय मोठा हादसा झालेला आहे। वडील आणि भाऊ अहमदाबादला पोहोचलेले आहेत। आई अतिशय दुःखात आहे आणि डोंबिवलीमधली मोठी अशी दुर्घटना घडलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली।